श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 मोरपाखराचा ध्यास. स्वामीसुताच्या नंतर त्यांच्या गादीवर कोणास बसवायचे असा प्रश्न उभा राहिला असता स्वामी अनेकदा मोरपाखरा येई, मी तुझ्यासाठी मोत्याचा चारा ठेवला आहे असे म्हणायचे. आता हा मोरपाखर कोण अशी सर्वांना चिंता वाटायची. तर तो म्हणजेच स्वामीसुतांचा धाकटा भाऊ, त्याचे नाव दादा. काकूबाई त्यास अक्कलकोटात जेव्हा घेऊन आली तेव्हा त्या दादास पाहून स्वामींना मोठा आनंद झाला. मोरपाखरा म्हणून त्यांनी दादूस जवळ घेतले. महाराजांनी दादूस ओळखून केजच्या श्री नानासाहेब देशपांडे यांच्यासोबत तेथील मठात स्वामी पादुका स्थापन करण्यासाठी त्यास पाठवले. काकूबाई मात्र या गोष्टीस तयार नव्हती. तेव्हा समर्थांनी तू लक्ष घालू नकोस, आम्ही आमच्या मनाप्रमाणे उचित तेच करणार असे निक्षून सांगितले. इतकेच नाही तर स्वचरणींच्या पादुकांचा दादाच्या मस्तकात स्पर्श करून त्याच्या मनात वैराग्य आणि भक्ती जागवली. पुढे त्यालाच स्वामींनी कांदिवलीच्या मठाचा उत्तराधिकारी करून मुंबईस पाठवले. या दादूने म्हणजे स्वामीच्या मोरपाखरानेही एकनिष्ठेने त्यांच्यावर सोपवलेले कार्य करून स्वामींचा कीर्तिध्वज उंचावला. अष्टोदशोध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असते सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येऊल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेमो गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवणासे स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयांचे आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांचे दादा प्रती दाखविले. बाळा चाळले वाळोनी, यासी अमृतदृष्टीने पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलिले बाईंसी, 4 वेळा जेवू घाला यासी, आरोग्य होईल बाळासे, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता आरोग्य कोठे राहील. केजगाव मुगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासे समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवेन मी सत्य. मग समर्थाजवळी येतं घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुवृत्तरे, दादासी पाठवणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तियेसी बोलते, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी ते दिसेल भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या संगती त्याचे मुंबईत पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, याशी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करून गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यासी द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावीहून गोवे गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टीकरिता नकार म्हणीची सर्वता न रुचे चित्तात आचिया. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्रीसन्निध्य आले टाळकरी. जेव्हा दादा घेऊन तंबुरी भजन करीत आनंदे. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेवे दादाच्या. मोर्चे आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय पकडला ज्ञानसविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानी विसरला, सस्वरूपी लीन झाला. सर्व पळाला अहंभाव, धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहून वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादांप्रती वेट खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता, दादांची या शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून, इतकुची पुरी झाली. ऐकून यशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही.
दादांसी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईंसी दुःख झाले अपार. डोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी, विनवितसे नानापरी, शोक जरी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादांसी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईनी पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझीही करणी लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नवेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिचप्रती बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती, माते आज पाजोनी. पुत्राचे ऐकून वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवून संस्था चालविली. ते दादाबुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचं ऐसे वृत्य वर्णिले असे सकलित. केला नाही विस्तार तेथ, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादाबुवा सत्य. भुवरी जगोद्धारात विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. अष्टोदशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या संततीचे उचित जन्मांतरण कळेल, उचित परंपरा सांभाळली जाईल. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी भक्त तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळहीन नेई तयाला, परलोकीहीना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी, उगासी भीतोसी भय हे पळू दे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, खरा होई जागा श्रद्धे सहित. कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यानीच साथ. नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.